कांक्षन्तकर्मणा सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही सेवा, या सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। चौथ्या अध्यायातील 12व्या श्लोकाचा विचार आपण केलेला आहे। 71 क्रमांकाच्या ओवीचा विचार आज आपल्याला थोडा करायचा आहे। भगवंतांनी या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग सांगितलेला आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचं विवरण भगवंतांनी केलं आणि त्याचाच उरलेला काही भाग भगवान परमात्मा पुढे सांगतात। मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे। अर्जुनाला उपदेश करत असताना अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हा उपदेश आहे। पण कर्म करत असताना कशा पद्धतीने कर्म केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या कर्माचा बंध निर्माण नाही झाला पाहिजे। असं कर्म केलं पाहिजे की ते कर्मच आपल्याला कर्मबंधातून मुक्ती देणारं ठरलं पाहिजे। ते कर्म आपल्याला भगवंताकडे घेऊन गेलं पाहिजे। म्हणून भगवंतांनी स्वतःचं जन्म कर्म सांगितलं। माझं जन्म कर्म किती दिव्य आहे बघा। मी हे सगळं करतो परंतु कशामध्येच मी अडकत नाही, गुंतत नाही, मी अलिप्त राहतो असं भगवान परमात्म्याने पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितलं। आणि अनेक लोकांनी माझं जन्म कर्म तत्वतः जाणलं आणि ते सुद्धा माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले असं भगवान म्हणतात। मग सगळेच तुमची भक्ती का करत नाहीत? सगळेच मुक्त का होत नाहीत? सगळे निष्काम कर्मयोगाचं आचरण का करत नाहीत? त्याचं कारण भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलंय। भगवान परमात्मा म्हणतात या मनुष्य लोकामध्ये कांक्षंत कर्मणाम सिद्धी कांक्षन्तः कर्मणाम सिद्धी यजन्ते इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। कर्मणाम सिद्धिं कांक्षन्ताः। या मनुष्य लोकामध्ये भगवान म्हणतात कर्माची सिद्धी इच्छिणारे काही लोक आहेत। ते अनेक देवतांची उपासना करतात। का करतात? कारण या मनुष्य लोकामध्ये कर्माचं फळ जे आहे ते लवकर मिळतं। हा मनुष्य लोक जो आहे हा कर्मभूमी म्हणून याचा उल्लेख केलेला आहे। इतर सुद्धा शरीर आहेत किंवा योनी आहेत पण त्या कर्मभूमी नाहीत, भोगभूमी आहेत। स्वर्ग लोकामध्ये जे काही देव देवता राहतात ते तिथे पुण्याचा भोग घेण्याकरता गेलेले आहेत। त्यांना करण्यामध्ये तिथे स्वातंत्र्य नाही। त्यांचं तिथलं पुण्य संपलं की त्यांना परत खाली यावं लागतं। पण करण्यामध्ये तिथे स्वातंत्र्य आहे का? नाहीये। तिथे फक्त भोगण्यामध्ये स्वातंत्र्य आहे। आणखीन पशवादिकांची जी शरीर आहेत, पशूंची शरीरं, प्राण्यांची शरीरं, त्याच्यामध्ये करण्यात स्वातंत्र्य आहे का?
नाही. त्यांना मनाला येईल ते करता येत नाही. ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, वारी करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही. मग काय, जो काही भोग त्यांना भोगायचा आहे तो भोगायचा आणि ते शरीर सोडायचं परत दुसऱ्या योनीमध्ये. पण मनुष्य शरीर मध्ये असं शरीर आहे, या शरीरामध्ये नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, परी ते का चित्ती न धरावे. इथे इतकं स्वातंत्र्य आहे. माणसाने जर ठरवलं मला देव व्हायचंय तर त्याला देव होता येतं. माणसाने जर ठरवलं दानव व्हायचंय होता येतं, आणि माणसाने ठरवलं आपला मानवच राहायचंय तर मानवही राहता येतं. काय व्हायचंय हे आपण ठरवायचंय आणि त्यानुसार जर प्रयत्न केले तर सर्व काही होता येतं. देव होता येतं म्हणजे तो मूळचा देव स्वरूपच आहे. मग का सगळे देव होत नाहीत? त्याचं कारण भगवान म्हणतात, अंतःकरणामध्ये अनेक जन्माच्या वासना आहेत, कामना आहेत, आणि मग त्या कामना काय करतात, माणसाला देवाकडे घेऊन जात नाहीत. कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवताः. अनेक प्रकारच्या देवदेवता आहेत, त्यांची ते उपासना करतात. कारण क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मजा. सकाम कर्माचं जे फळ असतं ते लगेच मिळतं. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, अनेक देव सांगितलेले आहेत. आता कोणी असं म्हणेल मग हे शास्त्रानेच एवढे देव का सांगितले, शास्त्रानेच सकाम कर्म का सांगितली? मागे आपला विचार याच्या बाबतीत होऊन गेलेला आहे की शास्त्र जे आहे ते दयाळू आहे, कृपाळू आहे. एकदमच मनुष्य नास्तिक होण्यापेक्षा, दगडापेक्षा वीट मऊ, मनुष्याच्या भोगाला मर्यादा घालण्याकरता मनुष्याने, शास्त्राने सकाम कर्म सुद्धा सांगितलेली आहे. स्वर्गातले भोग सांगितले कशा करता? हळूहळू त्या या निमित्ताने का होईना तो यज्ञ करील, आणि यज्ञ केल्यानंतर पुढे निष्काम होऊन त्याचं अंतःकरण चित्त शुद्ध होईल. कदाचित त्याची या निमित्ताने का होईना देवदेवताच्या विषयी श्रद्धा निर्माण होईल. एकदम स्वैराचारी होण्यापेक्षा यज्ञाचं बंधन सांगितलं. एकदमच मनुष्य अश्रद्ध होण्यापेक्षा नाही, तुझी एकदम निष्काम होऊन भक्ती करण्याची इच्छा तर सकाम भक्ती कर, सत्यनारायण का होईना पण कर. पण हळूहळू पुढे त्या देवामध्ये स्थिर न राहता त्या देवाच्या व्यापक स्वरूपामध्ये स्थिर राहायला सांगितलं. म्हणून प्रत्येक देवाचं स्वरूप सांगताना शास्त्राने व्यापक स्वरूप पुढे सांगितलंय. गणपती बाप्पाची उपासना असेल तरी त्याच्यातही पुढे सांगितलंय, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. गणपती बाप्पा हा केवळ गणपती नाही तर साक्षात ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, हे सांगितलंय. देवी असेल, देव असेल, सर्व देवामध्ये ते तत्व आहे जे व्यापक आहे, आत्मस्वरूप आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. परंतु मनुष्य तिथपर्यंत जात नाही. फक्त आपलं काम होईल, कोणत्या देवाकडून लवकर काम होईल या दृष्टीने तो अन्य देवतांची उपासना करतो. सकाम कर्माचं फल लवकर होतं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कामना आहेत, वासना आहेत, त्यामुळे जिथे आपली कामना पूर्ण होईल अशा देवाकडे तो लवकर जातो. आळंदी पंढरपूरला गर्दी कमी आहे, या मानाने बाकीच्या सकाम देवता जे आहेत तिकडे गर्दी जास्त आहे. जिथे आपला नवस पूर्ण होतो, जिथे आपली मनातली कामना पूर्ण होते, आमक्याने सांगितलं आमक्या ठिकाणी होते, मग तिथे तो लवकर जातो. कारण कामना पूर्ण झाली पाहिजे, मला लौकिकातली गोष्ट मिळाली पाहिजे. त्याला जर सांगितलं ज्ञानेश्वरी वाच, तो म्हणतो काय मिळेल? मोक्ष मिळेल म्हटल्यानंतर म्हणतो मोक्ष कोणी बघितलाय, कधी बघितलाय, जाऊ द्या. मला धन कुठं प्राप्त होईल, मला संतती कुठं प्राप्त होईल असं स्थान सांगा. म्हणून भगवान इथे सांगतात, कांक्षंत कर्मणाम सिद्धी यजन्ते इह देवताः. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मजा.
मग त्या देवाकडे भगवान तसं सांगतात, सगळ्या देवामध्ये तसा मीच आहे. त्या ठिकाणी सुद्धा फळ देणारा कोण आहे? त्या उपाधीच्या माध्यमातून मीच आहे. मग त्याच देवतांची भक्ती करत बसला तर काय फरक पडला, काय बिघडलं? भगवान परमात्मा म्हणतात बिघडतं. काल ओया मी म्हणून आलो, सगळ्यामध्ये जरी मी असला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची ती भक्ती जी आहे ती यथार्थ भक्ती होत नाही. 9व्या अध्यायामध्ये विचार आलेला आहे हा. आता आणि कही संप्रदाये परी माते नेनती समवाये जे अग्नी इंद्र सोमाये म्हणून यजिती. भगवंतांनी तिथं उदाहरण दिलं. पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे, हे एकाची नव्हती काय बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीच घापे. शाखा आहे, पानं आहे, फूल आहे, फळ आहे, एकाच वृक्षाचं आहे. पण पाणी घालायचं असेल तर कुठं घातलं पाहिजे? तो म्हटला पानाला पाणी घातलं पाहिजे, म्हणजे पानं टवटवीत होतील. झाड चवटवीत व्हावं असं वाटत असेल तर पानाला पाणी घालायचं का मुळाला पाणी घालायचं? मुळाला घातलं पाहिजे. पानाला जर पाणी घातलं तर पानं जळून जातील आणि झाड जळून जाईल. म्हणून पाणी घालायचं असेल तर कुठं घाललं पाहिजे? मुळाला. मुळाला घातलं की पानालाही आपोआप मिळतं, फळालाही आपोआप मिळतं, शाखालाही आपोआप मिळतं, सर्व मिळतं. तसं भगवान म्हणतात मी मूळ आहे आणि या सगळ्या शाखा आहेत, ही पानं आहेत. पण लोक त्या पानाला पाणी घालत बसतात, त्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. भगवंतांनी उदाहरण दिलं त्याच्याकरता. एर माते नेनोनी भजन ते वायाची गा. आणि किंवा आणखीन एक दृष्टांत दिला. पाये पा ते शाखा पल्लव ते झालं, तरी करोनी रस सोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी डोळा बांधावी डोळा केवी. सुंदर स्वयंपाक बनवला आणि काय केलं? करोनी रस सोय बरवी, कानी केवी भरावी. कानात भरली तर चालेल का? अहो शरीर एकच आहे ना. मग जेवण ते आहे ते कानात ओतलं तर काय होतं? एकाच शरीरात जातंय ना. कानात ओतलं तर अंगी लागेल का ते जेवण? पोट भरण्यास कारणीभूत होईल का मरण्यास कारणीभूत होईल? मरण्यास कारणीभूत होईल. तसं भगवान म्हणतात मी तो यजावा मीची म्हणून. रस तो हा रसेची का मुखेची? रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. सगळं मीच जरी असलं तरी सुद्धा मी माझी मी म्हणून केलेली पूजा जशी मोक्षाला कारणीभूत होते, मुक्तीला कारणीभूत होते, तशी माझी इतर देवता म्हणून केलेली पूजा मोक्षाला कारणीभूत होणार नाही. तुमचं जे काही फळ आहे ते मिळेल, कारण देणारा मीच आहे. त्या देवात सुद्धा माझाच अंश आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात त्यांचं ते भजन जे आहे ते भजन माझ्यापर्यंत पोहोचत नाही. त्या देवतांचं केलेलं भजन लवकर फलद्रूप होतं. आपण काल चिंतन करून आलो का लवकर फल मिळतं? फळ देत असताना त्या देवता हिताचा विचार करत नाहीत, कारण त्यांना काम दिलेलं आहे. एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये आपलं काम आहे, मुख्य साहेबाकडून काम होणार आहे म्हणून आपण जातो. पण काही लोकांना इतकी घाई झालेली असते, रांगेत उभं राहायचं, एवढ्या लांब जायचं आणि मग उद्या काम होणार, त्यापेक्षा लवकरात लवकर काम कसं होईल म्हणून लोक खालच्याच साहेबांना पहिल्यांदा भेटतात. तोही म्हणतो वरच्या साहेबांना भेटल्याशिवाय काम होणार नाही. मग म्हणतात जाऊ द्या, एवढे एवढे घ्या, आमची फाईल लवकर वर न्या आणि साहेबांना सांगून काम करून टाका. तशी सकाम देवतेकडे जाऊन लवकरात लवकर काम करून घेण्याची माणसाची काय असते? इच्छा असते. मग सकाम देवता जे असतात त्या म्हणतात जाऊ द्या, याने अमुक अमुक यज्ञ केलाय, आता कर्माचंच फळ द्यायचंय. मग त्या देवता लवकर त्याला ते कर्माचं फळ देऊन टाकतात. जसं दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदार आपल्याला जे काय आपण पैसे देऊ मागू ते देतो. तो हा विचार करत नाही हा मुलगा आजारी आहे,
आणि याने आता चिंच मागितली, चिंच कशी द्यावी? आई वडिलांना मागितलं तर आई वडील देत नाहीत, हिताचा विचार करतात. पण दुकानदार हिताचा विचार करत नाही, तो म्हणतो धंदा माझा कसा चालेल, तुम्ही काही घ्या, फक्त मला पैसे द्या. तसं इतर देवता हा विचार जास्त करत नाहीत, मात्र भगवान म्हणतात मला हा सगळा विचार करावा लागतो, म्हणून मी माझ्या भक्तांना लागेल ते देत नाही, त्याच्या हिताचं देतो. हिताचं देतो, त्या ठिकाणी त्यांना मागतील ते मी देत नाही. म्हणून आपण मागे एक गोष्ट पाहून आलो, नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि म्हटले मला तुमचं रूप द्या. कारण नारद महर्षींच्या मनामध्ये लग्न करण्याची इच्छा झाली. तर भगवंतानी काय केलं, खालचं शरीर आपलं दिलं, पण वर माकडाचं शरीर दिलं, मस्तक दिलं. त्या स्वयंवरामध्ये नारद महर्षींची फजिती झाली, लग्न तर झालंच नाही. नारद महर्षींना राग आला आणि पुढे मग नारद महर्षी भगवंताला बोलले, सर्व काही झालं. शेवटी रामायणाच्या शेवटी एकदा नारद महर्षींनी विचारलं देवाला, देवा तेव्हा मी विवाह करण्याची इच्छा केली होती, मला त्या ठिकाणी तुम्ही विवाह का करू दिला नाही? तेव्हा भगवान परमात्म्याने नारद महर्षींना सांगितलं, माझे भक्त जे आहेत त्यांची काळजी मी मुलासारखी घेतो. त्याचं हित काय आहे, अनहित काय आहे, कोणाचं हित कशात आहे हे मला माहिती असतं. आणि त्याच्या हिताच्या विरोधात एखादी गोष्ट होत असेल, त्याला वाटत असतं आपलं त्याच्यात हित आहे, पण मला वाटत असतं त्याच्यात हित नाही, मग ती त्याच्या अपेक्षेची गोष्ट असली तरी मी त्याला देत नाही. भक्ताला राग येतो, मला देवाने हे नाही दिलं, मला देवाने ते दिलं नाही, पण भगवंताला आपली काळजी असते. आपल्याला भगवंताला आपल्यापर्यंत न्यायचं आहे, मोक्षापर्यंत न्यायचं आहे, म्हणून कधी कधी भगवान आपण मागितलेलं देत नाही. परंतु ते काही भक्त जे असतात ते म्हणतात, देवा तुम्ही नाही देत ना, मग आम्ही आमच्या देवाकडे जातो आणि त्या देवाकडे जाऊन मग ते आपली इच्छा पूर्ण करतात. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग आता मग साठी मागची ओवी घ्या. एरवी तरी पाही जे जैसे हो दे. मागची ओवी, मागची ओवी किती नंबरची आहे? 70. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मती वंशे संभ्रम विवंचिती. जे सर्वत्र सदा सम समान रूपाने व्यापक असलेला परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी हे विभागाची कल्पना करतात. हा चांगला देव, हा वाईट देव, असा कल्पना अज्ञानी लोक करतात. आणि मग मतिवशे संभ्रम विवंचिती, आपल्या आपल्या बुद्धीनुसार त्या ठिकाणी भेदाची कल्पना ते करतात. पुढं काय करतात, मग नाना हेतू प्रकारे, अनेक प्रकारचे हेतू मनामध्ये घेऊन ते देवाकडे जातात. देवाकडे येत असताना सुद्धा देवाची प्राप्ती व्हावी असा हेतू नसतो, मग वेगवेगळ्या प्रकारचे हेतू आहेत. आता कोणाचा काय हेतू आहे आपल्याला इथे सांगता येणार नाही, पण प्रत्येकाला माहिती आहे अडचण असल्यानंतर प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असतो. एकच सत्यनारायण जरी करत असले तरी प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हेतूनुसार करतात. कोणाला मुलगा व्हावा असं इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळावी इच्छा असते, कोणाला आपल्या गावातलं सरपंचाचं पद मिळावं अशी इच्छा असते, कोणाला रोग बरा व्हावा अशी इच्छा असते, कोणाला आणखीन संसार व्यवस्थित चालावा अशी इच्छा असते. ठीक आहे, त्यापेक्षा नको ते करण्यापेक्षा देवाकडे आला ही चांगली गोष्ट आहे बरं का. देवाकडे ते सुद्धा मिळतं. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे. यथोचिते उपचारे म्हणजे यथोचित जो काही उपचार सांगितलेला आहे देवाचा, प्रत्येक देवाचा उपचार वेगवेगळा आहे बरं का. प्रत्येक देवाला फुलं कोणती द्यायची वेगळं सांगितलंय, प्रत्येक देवाला नैवेद्य कोणता दाखवायचा वेगवेगळे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हो, भगवान शंकराची उपासना असेल तर ती बेलाच्या आणि पाण्याच्या माध्यमातून होते. भगवान विष्णूची उपासना असेल तर काय लागतं, तुळस लागते. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची उपासना असेल तर तिथं काय लागतात, दुर्वा लागतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची उपासना आहे, ते उपासना ते करतात. इथे पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
मानिली देवतांतरे उपासिती. आता शास्त्रांनी सांगितले त्याप्रमाणे देवाची उपासना केली तर काय हरकत नाही, सकाम सुद्धा असू द्या. पण लोकांना इतकी घाई झालेली असते, लोकांना सकामता एवढी मनामध्ये भरलेली असते, शास्त्रांनी सांगितलेले देव त्यांना पुरत नाहीत, आणखीन देव तयार करतात. तुकोबारायांनी वर्णन केलंय, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान. लोक आणखीन नवीन नवीन देव तयार करतात. किती देव तयार करतात? तुकाराम महाराज म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते. काही सेंदराचे आहेत, काही हेंदरी देवते आहेत, त्यांना सुद्धा देव त्याची उपासना करायला लागतात. आणि याच्याही पुढे जाऊन कोणती पूजे भूते खेते, काही भूताची उपासना लोक करायला लागतात. एखादी गोष्ट मिळावी असं वाटते म्हणून ते भूताची उपासना करणारे आहेत, प्रेतांची उपासना करणारे आहेत. भूते खेते, आणखीन खेते म्हणजे शेतात राहणारे काही देव असतील त्यांची उपासना करतात. तुकाराम महाराज म्हणतात कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान. आपुली इच्छे आणि का पिढी, आपल्या इच्छे करता ते दुसऱ्याला पीडा देणारे देव आहेत. ते तुम्हाला काय देणार आहेत? त्यालाच मिळत नाही म्हणून त्याने तुम्हाला पीडा द्यायला सुरुवात केली. आणि मग तो देव तुम्हाला काय देणार आहे? काय ते थिल्लरीचे पाणी. तुकाराम महाराज म्हणतात थिल्लरीचे पाणी म्हणजे डबक्यातलं पाणी. डबक्यातलं पाणी घे, तुम्हाला ओठ न बिजे न पिटे धनी शीन तरी आधी अवसानी. त्या देवाची उपासना करताना अगोदरही शीन आहे, नंतरही शीन आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ओठ सुद्धा भिजणार नाही एवढं पाणी आहे तिथे. मग अशा देवाची उपासना करण्यापेक्षा डबक्यातल्या देवापेक्षा तुम्ही सागराकडे जा. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ. एका देवाची जर उपासना केली हे सगळे देव तुमचा नमस्कार करायला येतील. म्हणून हे सांगितलं संतांनी, पण काही लोकांना कळत नाही. काही लोक मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्यात अशाच देवाची उपासना करतात. मानिली देवतांतरे उपासिती व्रता प्राथी वर्ते आचरे इष्टापुरते काम्या वाचोने हाते शिवणे नाही. हे व्रत झालं की ते व्रत, ते व्रत झाले की ते व्रत, हा देव झाला की ते देव, ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी अवघेनी गावद्वारी आहे व जैशी. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग पुढं काय होतं? त्या देवतांची उपासना केल्यानंतर तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. त्या देवांनी जरी देवतांची उपासना केल्यानंतर एखादं फळ प्राप्त होतं, पण ते फळ प्राप्त झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान सांगतात की ते कशाचं फळ आहे? देव फळ देत नाही, ते फळ आपल्या कर्माचंच केलेलं फळ असतं. त्या देवाच्या माध्यमातून जरी आपल्याला मिळालेलं असलं तरी सुद्धा आपलं कर्म असतं, त्याचा अदृष्ट तयार होतं आणि त्याच्या माध्यमातून ते फळ आपल्याला प्राप्त होत असतं. मग देवाची गरज काय मध्ये? तर कर्म हे जड आहे, ते जड असलेलं कर्म फळ देऊ शकत नाही, म्हणून निमित्त मात्र ते फळ देणारा मध्ये देव लागतो. कर्माचं खूप महत्व इथे भगवंतांनी सांगितलंय. आपलं जर कर्म चांगलं असेल, कर्म व्यवस्थित असेल, अशा मनुष्याला देव सुद्धा दुःख देऊ शकत नाही. मागे आपला विषय झालाय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना इंद्रदेवाची पूजा बंद केली. एक दिवशी सगळ्या गोकुळामध्ये ती पूजेची तयारी सुरू होती. भगवंतांनी नंदबाबांना विचारलं कुठली पूजा आहे? म्हटली इंद्राचा याग आहे. इंद्रदेवाची पूजा केली की पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर चांगली आपली शेती पिकते, गुराढोरांना चारा मिळतो, गुराढोर चरतात, त्याच्यामध्ये दूध देतात, मग आपल्याला पैसे मिळतात. भगवंतांनी सांगितलं आपलं जर कर्म चांगलं असेल, कर्मना जायते जंतु कर्मण्यैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मण्येवा विपद्यते. भगवान म्हणतात ईश्वर सुद्धा ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला वाईट फळ देऊ शकत नाही, दुःख देऊ शकत नाही. कर्म करायचं नाही व्यवस्थित
आणि नंतर मात्र देवाकडे जायचं, देवा आम्हाला सुख मिळालं पाहिजे, देवा आम्हाला हे मिळालं पाहिजे, देवा आम्हाला ते मिळालं पाहिजे, असं चालत नाही. कर्माला उल्लंघून देवालाही फळ देता येत नाही. म्हणून इथे ज्ञानोबाराय म्हणतात, परिते कर्मफळ निश्चित ओळखतो. ते जे आहे वाचून देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. वाचूनी देते घेते अनिक, देणार आणि घेणार दुसरं कोणीच नाही. आपल्याला वाटतं देवाने दिलं आणि मी घेतलं देवाची उपासना करून, पण भगवान इथे म्हणतात वाचोनी देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक. देणारं आणि घेणारं दुसरं कोणीच नाही. तर देणारं घेणारं कोण आहे? कर्म आहे. लक्षात ठेवा. चांगलं कर्म असेल सुखरूपी फळ मिळेल, वाईट कर्म असेल दुःखरूपी फळ मिळेल. हे तर कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. याच्याकरता म्हणून उदाहरणं दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. पुढे पहा, कर्मच माणसाला कसं फळ सूचक आहे. मग देवाची उपासना करून काय फायदा असं कोणी म्हणेल. कर्मच जर आम्हाला फळ देणार आहे, कर्म जरी फळ देणारं असलं तरी सुद्धा कर्मफलाचा साक्षी हा परमात्मा आहे, नियंता हा परमात्मा आहे. म्हणून त्याची सुद्धा उपासना आपल्या जीवनामध्ये पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, कर्म जरी फळसूचक असलं, देवाला चांगलं कर्म द्यायचं असेल तर भगवान परमात्माच आपल्याकडून चांगलं फळ द्यायचं असेल चांगलं कर्म करून घेतो. आणि वाईट कर्माचं फळ तर वाईट मनुष्य करतो त्याला मिळतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पांडवांना त्या वनवासामध्ये दुर्वास ऋषींना पाठवलं कोणी? दुर्योधनाने. पांडवांना त्रास देण्याकरता पाठवलं. 4 वर्ष दुर्वास ऋषीची 4 महिने दुर्वास ऋषीची सेवा केली. आणि दुर्वास ऋषीने विचारलं, आता मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालो. दुर्योधनासारखी माणसं संतांची सेवा करतात पण चांगल्या करता करत नाहीत बरं का, वाईटा करता करतात. काय काय इतके दुर्जन असतात, ते साधूची देवाची सेवा जरी झाली तरी सुद्धा वाईटा करताच करतात. विचारलं दुर्वास ऋषीने, आता तुझी काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं, एकच इच्छा आहे, माझ्याकडून जशी सेवा घेतली तशी आत्ताच्या आत्ता तुम्ही जायचं आणि माझे भाऊ वनवासात आहेत त्यांच्याकडून भोजन घ्यायचं, म्हणजे त्यांनाही पुण्य लागेल. आता पुण्य लागण्याकरता म्हटला होता का त्यांना त्रास व्हावा म्हणून म्हटला? त्रास व्हावा म्हणून म्हटला. आणि आत्ताच्या आत्ता जायचं म्हटले, म्हणजे संध्याकाळ झालेली होती. दुर्वास ऋषी म्हटले, आता 4 महिने याचं खाल्लं, याचं ऐकावं लागेल. गेले त्या पांडवांच्याकडे. पांडवांच्याकडे गेल्यानंतर सगळ्या शिष्यांना घेऊन गेले होते आणि सांगितलं, मला भोजन पाहिजे. आता सूर्यास्त झालेला होता. पांडवांना सूर्याने जी थाळी दिलेली होती ती धुवून पुसून ठेवलेली होती. प्रश्न पडला, काय करायचं? मग अशा वेळेस निराश झाले, हताश झाले. पण द्रौपदी महान भगवत भक्त होती. तिला माहिती आहे, जेव्हा कोणाचाच विलाज चालत नाही, कोणच आपल्याला मदत करत नाही, त्यावेळेस आपला परमात्मा आपल्याला मदत करतो. मग देवाचा धावा केला. भगवान आले आणि भगवान म्हणायला लागले, द्रौपदी मी फार लांबून आलो, लवकर आलो, ताटावर बसलेला होतो, आलो, आता मला पहिले भूक लागली, वाढ म्हणली. द्रौपदी म्हणायला लागली, इथं आमच्याकडे काय संकट आलंय आणि तू आणखीन जेवायला इथं माझ्याकडे आला. भगवान परमात्मा म्हटले, अगं द्रौपदी, मला भूक लागली, पहिला मी जेवतो आणि मग तुझं काम करतो. म्हटली, आता माझ्याकडे काही नाही. म्हटले, बघ तुला जी सूर्य थाळी दिली तिच्यामध्ये काहीतरी असेल. म्हटले, अरे पुसून ठेवली, धुवून ठेवली. भगवंतांनीच आपल्या शक्तीने त्याच्यामध्ये एक भाजीचं पान तयार केलं, लक्षात ठेवा. आणि सांगितलं द्रौपदीला, ते भाजीचं पान जे आहे तेवढं मला समर्पित कर. तेवढं का होईना समर्पित करण्याकरता भगवंताला कर्म निर्माण करावं लागलं. मग पुढे भगवंतानी म्हणून आपल्या भक्तांच्याकडून अगोदर काहीतरी कर्म करून घेतो. म्हटले, हे भाजीपान मला समर्पित कर, आणि मला भाजीपान समर्पित केल्यानंतर तुला जे पुण्य मिळेल त्याच्या जोरावर मी तुझं काम करतो. हा त्या ठिकाणी परमात्म्याच्या भक्तीचा फायदा आहे. तेव्हा
कर्म जे आहे ते फळ देतं, म्हणून कर्मही चांगलं पाहिजे. कर्मफळ सूचक आहे. कसं कर्मफळ सूचक आहे? आपण जसं कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होतं. ह्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं बघा, 74 ओवी. जैसे क्षेत्री जे पेरीजे, ते वाचूनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. जैसे, ज्याप्रमाणे क्षेत्री जे पेरीजे, शेतात आपण जे पेरतो, मग जे पेरल्यानंतर ते पेरलं तेच उगवतं का दुसरं उगवतं? तेच उगवतं. पेरी कडू जिरे आणि मागे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैची येती, तुकाराम महाराज म्हणतात. किंवा बीज पेरोनिया तेची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैचे लागे. जे आपण पेरतो तेच उगवणार आहे, दुसरं काही उगवणार नाही. जर आपण चांगलं कर्म पेरलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला ती चांगली फळं घेऊन येणार, सुखरूपी फळं. 13व्या अध्यायामध्ये पुण्याची शेती, सुखाची शेती कशी करायची आणि दुःखाची शेती कशी करायची सांगितलं. फार सुंदर विवरण केलेलं आहे. ज्याला सुखाची शेती करायची असेल त्यांनी कोणतं बी पेरायचं, आणि ज्याला दुःखाची शेती करायची असेल त्यांनी कोणतं बी पेरायचं. विधीची वाफे, सत्क्रिया बीज आरोपे, जन्मशताजी मापे मविजे सुखे. विधीच्या वापे सत्क्रिया बीज आरोपे. विधीचा वापा तयार करायचा म्हणजे शास्त्रांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय त्याप्रमाणे सत्क्रिया करत राहायचं, सत्क्रिया करत राहायचं. हे बीज एकदा पेरलं की मग जन्मच्या जन्म आपल्याला सुखच सुख मिळणार आहे. झालं ना. आता दुःखरूपी शेती कशी करायची? विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वापवी, आणि कुकर्माचा करी राब जरी, मग तरी तयाची सारिके, असंभाव्य पाप पिके, जन्म कोटी दुःखे भोगितो जीव. हो बघा, म्हणजे कुकर्म करायचं, वाईट क्रिया करायच्या, आणि हे केल्यानंतर काय होणार आहे? मग पुढे दुःखरूपी फळ येणार आहे. खेती, तसेच भोग पुढे प्राप्त होतात. जैसे क्षेत्री जे पेरीजे, ते वाचोनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. जे पाहिजे, आपण जे काही आरशात पाहणार तेच दिसणार आहे. आरशामध्ये दुसरं दिसत नाही. एखादा नाक नसलेला मनुष्य आहे आणि आरशापुढे जाऊन जर त्या ठिकाणी गेला तर त्याला नाक दिसेल का? दिसणार नाही. काळा मनुष्य असेल तर तो तसाच दिसेल, गोरा असेल तर तसाच दिसेल, जाड असेल तर तसाच दिसेल. जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, तुकाराम महाराज म्हणतात. जसं तसं तो दाखवणार आहे. एकाने आरसाच फोडून टाकला. का फोडला? म्हटलं माझं रूप चांगलं दिसत नाही. अरे आरशाचा काय दोष आहे बाबा? तो आपल्या कशाचा दोष आहे? रूपाचा दोष आहे. धनंजय, दर्पण न लगे एका, ठाव नाही ज्याच्या नाका. म्हणून आरसा जसा आपलं जसं आहे तसं दाखवतो, तसं भगवान परमात्मा किंवा ह्या देवता सुद्धा आपल्याला काय देतात? जसं आपलं कर्म असेल तसं फळ देतात. म्हणून कर्म फळ देणार आहे. तुम्ही सकाम करा, निष्काम करा. कर्मफळ जर देणारा असेल तर मग सकाम या देवतांच्या उपासना करण्यापेक्षा भगवान म्हणतात निष्काम कर्मयोग करून माझी उपासना का करत नाही? आणखीन एक उदाहरण दिलं. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होनी उठी निमित्त योगे. एक उदाहरण आणखीन दिलंय. ना तरी कडे या तळवटी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी आपण जर गेलो, एखाद्या दरीमध्ये आपण जर गेलो, एखादा उंच कडा असेल त्या कड्याजवळ आपण जर गेलो, तिथे जाऊन जैसा आपुलाची बोल किरीटी, पडी साधू होनी उठी निमित्त योगे.
मोठ्या मोठ्याने तिथे जर आपण ओरडायला लागलो तर तिथून काय येतो? प्रतिध्वनी येतो. प्रतिध्वनी, त्याला प्रतिध्वनी म्हणतात. एखादा मनुष्य त्या डोंगराच्या पायथ्याजवळ गेला किंवा कड्याच्या पायथ्याजवळ गेला आणि मोठ्याने लाडू म्हटला तर तिकडून लाडू लाडू म्हणतात. पूर्वीच्या काळी काही अशिक्षित लोकांना, अज्ञानी लोकांना तीर्थक्षेत्रात लोक असं फसवायचे सुद्धा. ते म्हणायचे पलीकडे, डोंगराच्या पलीकडे एक देव बसलाय आणि आम्ही हाका मारले की तो आम्हाला आवाज देतो. त्या देवाला काय विचारलं, तुला काय पाहिजे? लाडू पाहिजे? तो म्हणतो लाडू लाडू लाडू. बघा, लाडू मागतो, ठेवा लाडू. आता ते देवता बसलेली नाही तिथे. तिथे काय आहे? आपला प्रतिध्वनी तो परत येतोय. पेढा म्हटलं पेढा येतो, आणि मार म्हटलं तर मार येतो. तो प्रतिध्वनी आपलाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं काय बोलणाऱ्यासारखे उत्तर येते. हो, आपण आरे म्हटलं की पुढून समोरून कारे, आणि आहो म्हटलं की काहो. जसं हे आहे व्यवहारामध्ये, आरे म्हटलं की तो कारेच म्हणतो, आणि आपण आहो म्हटलं तर तो काहो म्हणतो. तसं तुम्ही जसं कर्म कराल तसं देव सुद्धा तुम्हाला काय देतील? फळ देतील. तुमचं कर्म जर चुकीचं असेल तर देव सुद्धा तुम्हाला चांगलं फळ देऊ शकणार नाहीत. म्हणून कर्मच इथे या ठिकाणी फळसूचक आहे. भगवंताला सांगायचंय, तैसा समस्ताया भजना मी साक्षीभूत पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली. आणि तुमचं काम काय आहे? तेव्हा भगवान म्हणतात, अरे बाबा, याच्या सगळ्या करता मी कसा आहे? तैसा समस्ताया भजना. म्हणजे कोणी सकाम करत असेल, कोणी निष्काम करत असेल, कोणी कशी भक्ती करत असेल, कोणी कशी कोणत्या करत असेल, या सगळ्यामध्ये देवा तुम्ही काय करता? तर भगवान परमात्मा म्हणतात, तैसा समस्ताया भजना मी साक्षीभूत अर्जुना. मी मात्र या सगळ्यांचा काय आहे? साक्षी आहे. साक्षी साक्षी म्हणजे काय? व्यवहारात आपण ज्याला साक्षी म्हणतो तसा साक्षी घ्यायचा नाही बरं का. व्यवहारात कोणाला साक्षी म्हणतो? दोघाची भांडणं चालली असेल तर म्हणतो त्याला विचारा, तो साक्षीला होता. तो कधी कधी खरंही सांगतो, कधी कधी खोटंही सांगतो. कोर्टामध्ये सुद्धा साक्षीदार असतात, फिरतात ते कधी कधी. तसा साक्षी हा भगवान नाही बरं का. साक्षी शब्दाचा अर्थ इथे प्रकाशक घ्यायचा, आश्रय घ्यायचा. गतीर भरता प्रभू साक्षी. सगळ्यांचा प्रकाशक मी आहे, सगळ्यांचा आश्रय मी आहे. ज्ञानरूप प्रकाशक, सगळ्यांचं प्रकाशन करणारा. चांगला असेल वाईट, जैसा दीप ठेविला परिवरी कवनाते नियमी ना निवारी कवन कवनी व्यापारी राहते तोही नेने. तो जैसा का साक्षीभूतो ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू. तो जसा ज्याप्रमाणे साक्षीभूत आहे, दिवा लावलेला असतो. हा, ते पंचदशीमध्ये नाटकदीप म्हणून दीप आहे. नाटकदीप नावाचं एक प्रकरणच आहे. नाटक चाललेलं असतं. पूर्वीच्या काळी ती नाटकं होती. आजकाल नाटकं बंद झाली. तुम्ही म्हणाल का बंद झाली? घरातच नाटकं सुरू झाली. प्रत्येकाच्या घरामध्येच वेगवेगळं नाटक आहे, त्यामुळं ती नाटकं बंद झाली. ते नाटकं पूर्वी असायची. त्या नाटकामध्ये काय असायचं? एक दिवा असा लावलेला असायचा. लाईटी नव्हत्या तेव्हा. असा टेंबा लावलेला असायचा. मग त्या मंचावरती काही नृत्य करणारी नर्तकी यायची. त्याच्यानंतर काही तिला वाद्यकाम करणारे जे असणार, साथ करणारे ते यायचे. आणि त्याच्यामध्ये मग जसं वाद्यकाम असेल त्याप्रमाणे ती नर्तकी नाचायची. आणि समोर काही प्रेक्षक बसलेले असायचे, ते असे मान डोलवायचे. त्या नाटकदीपामध्ये असं सांगितलंय की ती नर्तकी म्हणजे बुद्धी आहे, आणि ताल धरणारे जे आहेत, वाजवणारे आहेत, ती सगळी इंद्रिय आहेत. ही बुद्धी त्याच्या तालावर नाचते, आपल्याला नाचवते. आणि बघणारा जो जीव आहे, मान डोलवणारा तो जीव आहे. हे आपल्या शरीरातलं सगळं आहे. पण याच्यामध्ये जो टेंबा आहे ना, टेंबा, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. त्याच्या प्रकाशात हे सगळं चाललंय. तो कोणाला नाचाय म्हणत नाही, नाचू नका म्हणत नाही. हे सगळे असल्यानंतर सगळ्याचं प्रकाशन करतो, आणि हे सगळे निघून गेल्यानंतर काही नाही याचं सुद्धा काय करतो? प्रकाशन करतो. तसं जागृतीमध्ये सगळ्या वृत्ती येतात, त्या वृत्तीचं प्रकाशन परमात्मा करतो.
स्वप्नामध्ये वृत्ती येतात त्याचं प्रकाशन करतो, आणि जागृती स्वप्न नसतं, जेव्हा सुषुप्ती असते काहीच नसतं, त्या काही नाही याचं सुद्धा प्रकाशन परमात्मा करतो. आणि तो परमात्मा जो आहे तो मात्र खरा आहे, व्यापक आहे, ते जीवाचं खरं स्वरूप आहे. बाकी हे येणारे जाणारे सगळे लोक आहेत, जागृती असेल, स्वप्न असेल, सुषुप्ती असेल. तेव्हा भगवान म्हणतात तैसा समजता या भजना मी साक्षीभूत उपय अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली. मग आम्हाला जे फळ मिळतं ते कसं काय मिळतं? तर भगवान परमात्मा म्हणतात देव फळ देत नाही, तिथे तुमची भावना फळ देत असते. भावनेला फार मोठं महत्व आहे. जशी भावना असेल तसं फल मिळतं बरं का. किती मोठ्या देवाकडे तुम्ही गेला आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जर भावना नसेल तर फल मिळणार नाही. सामान्य घरातली मूर्ती असेल, अंतःकरणामध्ये जर तीव्र भावना असेल ती घरातली मूर्ती सुद्धा फल देऊ शकते. हो, म्हणून ते गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आलंय. ते गोंदवलेकर महाराज जर आजारी पडले तर ते रामाच्या डोळ्यातून आसुर यायचे, रामाच्या मूर्तीतून आसुर यायचे, डोळ्यातून आसुर यायचे. म्हणजे त्यांचा आणि त्या गोंदवलेकर महाराजांना जर विचारलं तुम्ही आजारी पडल्यानंतर रामाच्या डोळ्यातून कसे आसुर येतात, ते म्हटले राम आणि मी एकच आहे. एवढा व्यापक भाव झाला. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणून भावना तेथ प्रतिफळे भावना आपुलाली. भगवान म्हणतात इथं देणारं येणारं कोणी नाही, जशी ज्याची भावना. चांगली भावना असेल जा की रही भावना जैशी प्रभू मूरत तिन देखही तैशी. भाव असेल तिथे फळ मिळेल, भाव नसेल तर फळ मिळणार नाही. म्हणून मी मात्र या फळाचा साक्षी आहे असं भगवान परमात्मा सांगतात. आणि मी कसा साक्षी रूपाने कार्य करतो? या जगाचं कार्य करत असताना, जग निर्माण करत असताना सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात मी हे सगळं साक्षी रूपाने करतो. जरी केल्यासारखं सगळं दिसत असलं तरी सुद्धा मी कशामध्ये चिकटत नाही. तसं तुम्ही सुद्धा सर्व काही करा, पण केलं तरी कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नका, फलाची इच्छा ठेवू नका, निष्काम कर्मयोगाचं आचरण करा. व्यवहार म्हणून ठीक आहे आपल्याला सगळं करावं लागतं, करायचं आहे, न करताना राहू नका, पण करत असताना त्याचा अभिमान घेऊ नका, नाहीतर मग सुखदुःखाला आपण चिकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय काय मी करतो, कसं मी करतो, भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारमव्ययम. भगवान म्हणतात मी ही सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीमध्ये आणखीन चातुर्वर्ण्य निर्माण केले. चातुर्वर्ण्य मया सृष्टम वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. गुण कर्म याच्या विभागाने चातुर्वर्ण्य, चार प्रकारचे वर्ण, वर्ण म्हणजे विभाग लक्षात घ्या, चार विभाग मी त्या ठिकाणी तयार केले. या सगळ्यांचा करता मी असून सुद्धा माम अव्ययम अकर्तारम विद्धी, मी मात्र अकर्ता आहे आणि अव्यय आहे, माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. या सृष्टीच्या रूपाने तसं पाहायला गेलं तर सृष्टी भगवान निर्माण करतात असं नाही, सृष्टीच्या रूपाने भगवानच प्रगट झालेले आहेत. मग सृष्टीच्या रूपाने भगवान प्रगट झालेले असले तरी सुद्धा एवढा सृष्टीमध्ये भेद का निर्माण झाला? तर भेदाला कारण देवानी निर्माण केला असं आपल्याला कधी कधी वाटतं. देवानीच हे सगळे भेद निर्माण केले. देवानी चांगलं निर्माण केलं, वाईट निर्माण केलं, राक्षस निर्माण केले, पशुपक्षी निर्माण केले, किती त्या पशुपक्ष्यांना दुःख, किती त्या राक्षसांचा त्रास, असं कधी कधी वाटेल. तर भगवान म्हणतात हे सगळं माझ्याकडे याचं कर्तृत्व नाही, हे सगळं मी निर्माण करतो, पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार निर्माण करतो. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुणानुसार आणि कर्मानुसार मी हे विभाग केलेले आहेत. कारण सगळ्यामध्ये सारखे गुण नसतात आणि सगळ्याचं कर्म सारखं नसतं. गुण किती सांगितले? 3 गुण सांगितले. सगळी सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे.
आणि या गुणाचं वैषम्य प्रत्येकात वेगवेगळं आहे. काही एकदम सत्वगुणी आहेत, काहींच्यामध्ये सत्वगुण कमी असतो, तर काय असतो रजप्रधान सत्वगुण असतो. त्याच्यानंतर काहीमध्ये रजप्रधान तम असतो आणि काहीमध्ये तमप्रधान रज असतो. काहीमध्ये तमगुणाचं प्राधान्य जास्त असतं, काहींच्यात रजोगुणाचं प्राधान्य जास्त असतं, काहींच्यात सत्वगुणाचं प्राधान्य असतं. पशुमध्ये सुद्धा सगळे पशु सारखे आहेत का हो? काही पशु हिंस्र आहेत, काही पशु जे आहेत, काही प्राणी जे आहेत ते त्या ठिकाणी सौम्य स्वभावाचे आहेत, काही बुद्धिवान प्राणी आहेत. हा प्राण्यामध्ये भेद का निर्माण झाला? जसं ज्याचं गुण आणि कर्म पूर्वजन्मातलं आहे त्यानुसार भगवंताने त्याला काय दिलंय? फक्त शरीर दिलेलं आहे. भगवंताकडे म्हणून भगवान म्हणतात यांचा कर्ता मी आहे आणि कर्ता मी नाही सुद्धा. कर्ता मी आहे का म्हटलं? कारण कर्म जड आहे, फल देऊ शकत नाही, कोणीतरी साक्षी पाहिजे म्हणून मी साक्षी भावाने त्या ठिकाणी राहिलोय. आणि अकर्ता आहे का म्हटलं की ज्याच्या त्याच्या कर्माने त्याला ते मिळाले, म्हणून मी तसा कर्ताही आहे आणि व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर कर्ता आहे आणि तात्विक दृष्ट्या पाहिलं तर मी त्याचा कर्ता नाहीच आहे, मी साक्षी आहे. व्यवहारात माणसाने कर्ता असावं पण पारमार्थिक दृष्ट्या माणसाने कर्ता नसावं. कोणतंही काम करायचं असेल तर तेवढ्यापुरता कर्तृत्व आपल्याला घ्यावं लागतं. हो, एखादा डॉक्टर असेल तर तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर सारखाच वागला पाहिजे तर ते काम चालेल. पण घरी आल्यावर डॉक्टर सारखा वागायला लागला तर चालणार नाही. एखादा पोलीस आहे, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तसं वागला तर चालेल, पण घरी आल्यावर पोराबाळाबरोबर तसं बोलायला लागला तर चालत नाही. आणि झोपताना तर अजिबात नको. सगळं कर्तृत्व वक्तृत्व सोडून त्याशिवाय आपल्याला झोपच लागणार नाही. म्हणून तात्विक दृष्टी आपण कोण आहे हे ओळखलं पाहिजे आणि मग व्यवहार केला पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात हे सगळं 4 प्रकारच्या वर्णाचा विचार या ठिकाणी सांगितलाय. मागे आपण अनेक वेळा विचार करून आलो. स्वभावानुसार आणि कर्मानुसार. जसं एका घरामध्ये सगळं काम करत नाहीत. एक भाऊ असतो, तो हिशोब ठेवायचं काम करतो. घरातला सगळा पैशाचा व्यवहार त्याच्याकडे असतो हिशोबाचा, कारण तो हुशार असतो, त्याचं गणित चांगलं असतं, म्हणून बाकीचे भाऊ म्हणतात तुम्ही हे करा. दुसरा भाऊ असतो, तो म्हणतो मी व्यापार करायचं काम करतो, कारण मला व्यापार चांगला कळतो, कसं माल खपवायचा, कुठून आणायचा, कुठं विकायचा हे मला चांगलं कळतं, मग तो व्यापार करतो. तिसरा भाऊ असतो, तो म्हणतो आपल्या घरात जर कोणी आलं, काय झालं, चोरी झाली तर ते संरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, त्याच्याकडे ते काम दिलं. आणि चौथा म्हणतो मला ह्याच्यातलं काहीच जमणार नाही, मी काय करतो आपला नाही सेवा काम करतो, मी झाडू मारायचं काम करतो म्हणतो. घर चाललंय की नाही सगळ्यांना महत्त्व आहे, लक्षात ठेवा. जसं हिशोब ठेवणारा मनुष्य पाहिजे त्याप्रमाणे जेवण बनवणाराही मनुष्य पाहिजे, त्याचप्रमाणे व्यापार व्यवहार करणाराही मनुष्य पाहिजे, त्याप्रमाणे सेवा करणारही कोणी पाहिजे. याच्यात कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. जसं ज्याची आवड निवड आहे, स्वभाव आहे, त्याच्यानुसार त्याला झेपेल ते काम शास्त्राने सांगितलंय. माणसाने त्याच्यात विकृती निर्माण केली, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ, हे चांगले हे वाईट, आणि त्यामुळे मग संघर्ष निर्माण होतो. पण भगवान म्हणतात व्यवस्थेच्या दृष्टीने हे सगळं केलेलं आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्म जसे असतील त्याच वर्णामध्ये त्याने ते काम केलं तर अनेक जन्माची जी काही त्याची काम करण्याची जी पद्धत असते, त्याचा अनुभव असतो, त्याचे संस्कार असतात, त्याचा त्याला लाभ मिळतो, ते काम तो उत्कृष्ट करू शकतो. म्हणून प्रत्येकाकडे वेगवेगळं काम दिलं, प्रत्येकाची कर्म वेगवेगळी सांगितली. त्या ठिकाणी ज्ञानोबारायने याच्यावर फार सुंदर लिहिलंय. आता याची परी जाण चारी आहेत हे वर्ण, सृजले म्या गुण कर्म मार्गे. हे त्या ठिकाणी 4 प्रकारचे वर्ण आहेत आणि प्रत्येकाच्या गुणानुसार मी हे सगळे वर्णन केले. ज्याच्यात अति सत्वगुण असेल तो वर्ण वेगळा, ज्याच्यात रजोगुण थोडा आहे तो वेगळा, तमोगुण असेल तमप्रधान असेल तो वेगळा. म्हणून असे 4 वर्ण त्या ठिकाणी मी निर्माण केले आहे. ती 4ही वर्ण ते विभाग आहेत. सृजले म्या गुण कर्म भागे, त्यांचं गुण वेगवेगळे आहेत
आणि त्या ठिकाणी कर्म सुद्धा वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचं कर्म सांगितलं. ब्राह्मण आहे त्याचं कर्म काय आहे? शमो दमस्तपस शौचम अहिंसा शांतिरार्जवम ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम हे सांगितलं. त्याच्या गुणानुसार त्याच्या नुसार कर्म सांगितलं त्याने. शम दम तप हे त्याच्यात असलंच पाहिजे, त्याने हेच करायचं आणि हे सगळं त्याने करायचंय. त्याच्यानंतर क्षत्रियाचं सांगितलं शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. त्याच्यानंतर पुढे वैश्याचं सांगितलं कृषिगौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम आणि परिचर्यात्मकम कर्म क्षुद्रस्यापी स्वभावजम. ही सगळी कर्म त्यानुसार मी भगवान परमात्मा म्हणता सांगतात की सांगितली, विभाग केला. जे प्रकृतीचे ने आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्म तदनुसारे विवंचिली. प्रकृतीची नि आधारे, प्रकृती म्हणजे स्वभाव घ्यायचा बरं का. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. ज्याचा जो स्वभाव आहे त्याने ते कर्म केलं पाहिजे. स्वभावाच्या विरोधी जर कर्म एखाद्या माणसाला दिलं तर त्याला ते जमणार नाही. एखादा बुद्धिवादी मनुष्य आहे, त्याला जर तुम्ही एक संरक्षणाचं काम दिलं, घाबरून जाणारा मनुष्य आहे, त्याला संरक्षणाचं दिलं तर तो व्यवस्थित करणार नाही. मागे आपण चिंतन करून आलो. प्रत्येकाला व्यवहारात जे काम असतं त्याने ते केलं पाहिजे. उदाहरणार्थ पोलिसाचं काम आहे ते डॉक्टरला जमेल का? आणि डॉक्टरचं काम आहे ते पोलिसाला जमेल का? नाही. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला म्हणून पोलिसांनीच पेशंट उचलला आणि हॉस्पिटलमध्ये गेला आणि इंजेक्शन द्यायला लागला. आणि डॉक्टरनी पाहिलं फारच ट्रॅफिक झालेलं आहे, गाड्या सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत. डॉक्टरने विचार केला आज हॉस्पिटलमध्ये जायचंच नाही, चौकात उभं राहायचं आणि हे ट्रॅफिक काढून द्यायचं. जमणार नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचा प्रकृती धर्म वेगळा आहे. भगवान म्हणतात त्या प्रकृती धर्मानुसार मी कामं सांगितली. जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे म्हणजे स्वभाव आणि त्याच्याबरोबर गुणाचा व्यभिचार म्हणजे कोणता गुण जास्त कोणता गुण कमी. काहींच्यामध्ये केवळ सत्वगुण असतो, काहींच्यामध्ये रजमिश्रित सत्वगुण असतो, काहींच्यामध्ये तममिश्रित रजोगुण असतो. अशा प्रकारे गुणाची जी काही अवस्था असेल, व्यभिचार असेल, कर्मे तदनुसारे विवंचिली, त्यानुसार मी त्यांची कर्म सांगितली. येत एकची हे धनुष्य पाणी परी झाले गा चहुवर्णी ऐशी गुणकर्मी कडसनी केली सहजे. तसं पाहायला गेलं तर सगळे एकच आहे बरं का. सगळ्यामध्ये मनुष्यत्व एकच आहे आणि त्याहीपेक्षा सगळ्यातला आत्मा काय आहे? एकच आहे. मग हे वेगवेगळे विभाग देवा तुम्ही का केले? ज्याच्या त्याच्या गुण आणि कर्मानुसार मी केले. ऐशी गुणकर्मी कडसनी केली सहजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नवे सर्वथा याची लागी. हे सगळं मी जरी केलेलं असलं तरी भगवान म्हणतात मी करता आहे का? नाही. का करता मी नाही? कारण ज्याच्या त्याच्या गुणा कर्मानुसार हे विभाग झालेले आहेत. त्याचे गुणकर्म हे त्याला कारणीभूत आहेत. मी फक्त याचा काय आहे? प्रकाशक आहे, साक्षी रूपाने राहणारा आहे. म्हणून मी हे सगळं करत नाही आणि मी याच्यामध्ये कशात लिप्तही होत नाही. अहो एवढी सगळी सृष्टी मी निर्माण करतो, ही सगळी सृष्टी चालवतो, पण हे सगळं करत असताना भगवान परमात्मा म्हणतात मला अजिबात दुःख होत नाही, मला कधी त्या ठिकाणी ताप येत नाही, मला कधी त्या ठिकाणी या सगळ्याचं काय म्हणतात ना, थोडंसं एखादं घर चालवायचं म्हटलं तर रोज संध्याकाळी हात डोकं धरून बसतो मनुष्य. हो मराठीत सांगा. टेन्शन म्हणलं कळतंय, मराठी शब्द त्याला कळत नाही आपल्याला. तेव्हा एवढी सगळी सृष्टी चालवून सुद्धा मला का बरं टेन्शन येत नाही, मला का दुःख होत नाही? भगवान म्हणतात त्याचं कारण, त्याचं वर्म मी तुम्हाला सांगतो. मी जसं कर्म करतो तसं जर तुम्ही केलं, तुम्ही कितीही कर्म केलं तरी तुम्ही सुद्धा दुःखी होणार नाही. अरे अर्जुना, तू सुद्धा आता तुझ्यासमोर युद्ध आहे ना, मी असं वर्म सांगतो, या वर्माने जर तू युद्ध केलं तर तुला युद्ध केल्यावर दुःख होणार नाही. कोणतं असं वर्म आहे? भगवंत पुढे 14व्या श्लोकात सांगतात नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर न सबध्यते. कशा प्रकारे कर्म करायचं फार सुंदर वर्म भगवंतांनी सांगितलंय. याचा विचार आपल्याला
उद्याच्या प्रवचनात करायचं आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. टाळी